मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर आता उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय। ठाकरे सेनेतल्या तेजस्विनी घोसाळकर आज भाजपमध्ये प्रवेश करतायत। गेले काही दिवस त्या उद्धव ठाकरे यांच्या सेनेमध्ये नाराज होत्या। चर्चा आहे दरम्यान तेजस्वी घोसाळकरांनी शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे। शिवसैनिकांना उद्देशून त्यांनी एक पत्रही लिहिलंय, भावनिक साथ घातलीये। पत्रातनं त्यांनी माहिती दिली आहे। आपण पाहतोय की ठाकरेंना धक्का लागू शकतो। तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे। त्यांनी राजीनामा दिलेला आहे। शिवसैनिकांना त्यांनी एक पत्र लिहिलंय आणि पत्रातनं आपली नाराजी व्यक्त केली आहे। मनापासून साथ देणाऱ्या ताकदीची गरज आहे असं त्यांनी म्हटलंय। शिवसैनिकांच्या प्रेम आणि त्यांच्या आधाराबद्दल त्यांनी यावेळी आभारही मानलेले आहेत। ठाकरेंना हा मोठा धक्का आहे, कारण तेजस्वी घोसाळकर आता भाजपात जाऊ शकतात अशा प्रकारचं चित्र समोर येत आहे। त्यांनी एक पत्रही लिहिलं होतं। त्या पत्रामध्ये त्यांनी शिवसैनिकांना भावनिक साथ घातली आहे आणि आपल्या निर्णयाची माहिती दिलेली आहे। आपण पाहतोय मुंबईत हे दृश्य, आपण तेजस्विनी यांना पाहतोय। त्यांनी नुकताच राजीनामा दिलेला आहे। ठाकरे त्यांचा राजीनामा दिलाय। त्या आता भाजपच्या वाटेवर आहेत असं बोललं जात आहे। निवडणुका तोंडावर आहेत, अशा वेळी त्या भाजपकडे रवाना होत आहेत। त्यांचा अजूनही पक्षप्रवेश झालेला नाही, मात्र त्यांनी ठाकरे सेनेला कायमचा रामराम ठोकल्याचंही पाहायला मिळत आहे। आयुष्यात असा क्षण कधी येईल आणि मला असे शब्द लिहावे लागतील अशी कल्पनाही मी कधीच केली नाही। समाजकारण, राजकारण माझ्यासाठी कधीही महत्त्वाकांक्षेचं साधन नव्हतं। सासरे, पती त्यांची साथ देण्यासाठी या प्रवासामध्ये पाऊल टाकले। आपल्यासोबत गणेश कवडे लाईव्ह जोडले गेलेले आहेत। गणेश, या ठिकाणी आपण पाहतोय ठाकरेंना धक्का बसलाय, कारण तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये जाऊ शकतात। त्यांचा पक्षप्रवेश केव्हा होऊ शकतो आणि यावर शिक्कामोर्तब केव्हा होऊ शकतं? कार्यालयामध्ये देखील अशी तयारी करण्यात आली। आपण पाहतोय की ठाकरेंना धक्का बसू शकतो, कारण त्या पुन्हा भाजपमध्ये जाऊ शकतात। काही कारणामुळे आपल्यापर्यंत गणेशांचा आवाज पोहोचत नव्हता। आपण पुन्हा त्यांच्याशी जोडायचा प्रयत्न करतोय, मात्र तेजस्वी लवकरच भाजपमध्ये जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते। तेजस्वी घोसाळकरांनी शिवसैनिकांना एक पत्रही लिहिलंय। त्यांनी दिलेल्या आधाराबद्दल, त्यांनी प्रेमाबद्दल, आपुलकीबद्दल त्यांनी आभार मानलेले आहेत आणि लवकरच राजीनामा देऊन निरोप घेते अशा प्रकारे त्यांनी सांगितलंय। आपल्याला पाऊल टाकावं लागतंय पुढचं, अशी भावनिक साथ त्यांनी या पत्रातनं घातलेली आहे। तेव्हा तेजस्वी घोसाळकर आता भाजपमध्ये जाते अशी शक्यता वर्तवली जाते। आपल्यासोबत पुन्हा गणेश कवडे जोडले गेलेले आहेत। तर गणेश, काय सांगाल अधिक माहिती? 1 2 3 4 5 तुमचा आवाज पोहोचतो? नक्कीच काही वेळातच आहे तो तेजस्विनी घोसाळकर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होतो। थोड्या वेळातच तेजस्विनी घोसाळकर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे, हे निश्चित झालेलं आहे। तेजस्विनी घोसाळकर अवघ्या काही वेळात आहेत ते भाजपच्या कार्यालयामध्ये देखील दाखल होतील। त्यांचे जे काही पदाधिकारी आहेत ते भाजपच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात। आणि याच अगोदर खरं तर तेजस्विनी घोसाळकर भाजपमध्ये पक्षप्रवेश करायच्या अगोदर त्यांनी एक पत्र देखील आहे ते लिहिलेलं पाहायला मिळतंय, कारण की गेल्या काही दिवसांपासून तेजस्विनी घोसाळकर कुठेतरी नाराज होत्या, कारण की विधानसभेच्या वेळेस देखील आहे ते तेजस्विनी घोसाळकर यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाली होती। मात्र त्यांचे सासरे असणारे विनोद घोसाळकर यांनी खरं तर मी निवडणूक लढणार अशा पद्धतीने ठाम राहिले आणि स्वतः सासरे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले पाहायला मिळतात। तेव्हापासून तेजस्विनी घोसाळकर या नाराज होत्या, मात्र त्याची देखील कुठल्याही पद्धतीची पक्षप्रवेशाच्या नंतर पक्षाच्या श्रेष्ठीने कुठलीही दखल आहे ती घेतली नव्हती। त्यावेळेस उद्धव ठाकरे यांना देखील आहे अगोदर देखील या सगळ्या गोष्टी आहेत त्या सांगण्यात आल्या होत्या, तरी देखील उद्धव ठाकरेंनी देखील यामध्ये कुठल्याही पद्धतीचं आहे ते लक्ष आहे ते घातलं नव्हतं। त्यामुळेच कुठेतरी ही नाराजी वाढत गेली आणि त्यामुळे तेजस्विनी घोसाळकर आज त्यांनी निर्णय घेतलाय की त्या भाजपमध्ये पक्षप्रवेश करतात। त्यामुळे आगामी काळामध्ये तेजस्विनी घोसाळकर ह्या भाजपकडून उमेदवार असतील का हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की त्यांचा जो पहिला ज्या ठिकाणून खरं तर नगरसेविका होत्या त्या ठिकाणचा झालाय मुद्दा। गणेश, खरं तर सविस्तर माहिती धन्यवाद। आपण पाहू शकतोय घोसाळकर लवकरच भाजपात प्रवेश करू शकतात।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.